नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, सर्व राज्यातील लाडकी बहिणींना अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, आता बऱ्याच दिवसापासून लाडकी बहीण हे तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते, परंतु मित्रांनो आता राज्य सरकारने येथे लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये येथे तिसरा हप्ता आणि ज्या बहिणींना येथे मागील पैसे मिळाले नाही म्हणजे त्यांना येथे 4,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये टाकण्यामध्ये येथे सुरुवात केलेली आहे। तर मित्रांनो, ज्या बहिणींना येथे मिळाले नाही त्यांना येथे 29 तारखेपर्यंत म्हणजे येथे त्यांना ते पैसे मिळून जातील। आणि मित्रांनो, आता कालपासून येथे लाडकी बहिणींना पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे। तर 29 तारीख दिलेली होती, त्याआधीच सुद्धा येथे पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे। तर त्याचा मी तुम्हाला येथे प्रूफ दाखवणार आहे की खरोखरच येथे पैसे मिळाले की नाही। तर बघूया व्हिडिओमध्ये। जर आपण नवीन आला असाल या व्हिडिओवरती तर आता या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर चला मित्रांनो, बघूया ही काय आहे ती माहिती। तर मित्रांनो, आपण यामध्ये बघू शकता की येथे बँकेचा येथे मेसेज आहे आणि यामध्ये तुम्ही रक्कम पाहू शकता की ते 1500 रुपये हॅज बीन क्रेडिटेड इन युअर अकाउंट। तर यामध्ये तुम्ही नावसुद्धा येथे पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। तारीख बघू शकता तुम्ही 28/9/2024 या रोजी महिलांच्या बँक खात्यामध्ये येथे पैसे टाकण्यात आलेले आहे। आणि मित्रांनो, ज्या महिलांना येथे काही महिलांना 4,500 रुपयाचा सुद्धा येथे मेसेज आहे, काही महिलांना 1500 रुपयाचा सुद्धा मेसेज आहे आणि काही महिलांना मेसेजसुद्धा आला नाही त्यांना सुद्धा येथे पैसे मिळाले असेल आणि काही महिलांना मिळाले नसेल तरी कालच्या तारखेपर्यंत येथे पैसे मिळून जातील। तर मित्रांनो, चिंता करण्याची काही गरज नाही। 29 तारीख सांगितली आहे, तर 29 तारखेमध्ये येथे सर्व महिलांना येथे पैसे मिळतील। आणि कोणत्या महिलांना येथे 29 तारखेपर्यंत पैसे मिळणार नाही, कारण ज्या महिलांचे येथे बँक आधार सीडिंग झालेलं नसेल त्या महिलांना येथे 29 तारखेपर्यंत सुद्धा येथे पैसे मिळणार नाही। त्याच्या महिलांनी लवकरात लवकर ते बँक आधार सीडिंग करून घ्यावी, जेणेकरून येणारे पुढचे हप्ते आपल्याला पुढचे व मागचे हप्ते आपल्याला सुरळीतपणे येत राहतील। तर अशा पद्धतीने महत्त्वाचा व्हिडिओ होता। व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला आताच सबस्क्राइब करून ठेवा। तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।